धुलिवंदनानिमित्त अलिबागच्या साखर समुद्र किनारी वल्ल्याने चालवायच्या होड्यांची स्पर्धा रंगली आहे। साखर येथील कोळी समाजाने या स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभलाय। विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली। यांत्रिकी युगात हाताने चालवायच्या होड्या कालबाह्य होत चालल्यात। अशा वेळी ही परंपरा जपण्याबरोबरच नवीन पिढीला याची माहिती व्हावी यासाठी हा प्रयत्न इथल्या कोळी समाजाने केलाय। साखर कोलीवाडा या गावामध्ये गेली अनेक वर्ष हात होडीच्या स्पर्धा या ठिकाणी निश्चित होत असतात। हा पूर्वीचा इतिहासातला काळ जर पाहिला आपण, या साखर गावामध्ये अनेकशे खलाशी म्हणून दुसऱ्यांच्या बोटीवर खपायला जात होते। स्वतःचे वैयक्तिक धंदे या ठिकाणी खूप अल्प प्रमाणातले होते आणि या खलाशी दोरीला जायचे, कुठे कुलाब्याला जायचे, अशा अनेक ठिकाणी आमचे वाडवडील हे दुसऱ्यांच्या बोटीवर खपायला जाणारे होते। आज तरुण पिढी जी आहे या मच्छीच्या व्यवसायामध्ये अनेक प्रकारची मेहनत घेऊन त्या ठिकाणी नवीन नवीन योजना, नवीन नवीन गोष्टी समुद्रामध्ये मासेमारी मारण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी उभं केलं आणि आज जवळजवळ 50 वर्षांनंतर हा कायापालट ह्या साखर गावाचा निश्चित झालेला आहे। नुसता कायापालट झाला नाही तर ह्या व्यवसायावर अनेक लोक त्या ठिकाणी उपजीविका करतात। मग गाडीवाले असतील, पाणीवाले असतील, डिझेलवाले असतील किंवा इव्हन मच्छी ज्या आपल्या साठणी विकायला घेऊन जे जातात तर त्यांचा सुद्धा उदरनिर्वाह ह्या सगळ्या ह्याच्यावर चाललेला असतो। मग तमाम जवळजवळ तरी 20 ते 25 हजार लोकांना आज रोजगार या मासेमारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळतोय आणि म्हणून या ठिकाणी पारंपरिकता ज्या होड्यांच्या ज्या स्पर्धा ज्या ठेवण्याचं कारण एकच त्याच्यामध्ये आहे की ही पारंपरिकता जपली पाहिजे। कारण अनेक जलकळ वाढलेला जो आहे, अनेक मोठे श्रीमंत झाले आहेत, फ्लॅटमध्ये लोक राहायला लागलेले आहेत, पण संस्कृती जी आपल्या गावाची आहे ती आज म्हणजे कमी नष्ट होत चाललेली आहेत। पण ती संस्कृती कायम आपली टिकली पाहिजे। लहान मुलांना तो विषय त्यांना कळला पाहिजे। या छोट्या होड्या आपल्या या समुद्रात जाण्यासाठी आहेत। तशा प्रकारची एक शक्ती, तशा प्रकारचे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास त्यांच्या मुलांमध्ये उभा राहावा आणि सातत्याने आपला हा कोळी समाजातला हा वारसा दिलेला जो हातवड्यांचा जो आहे तो कायम टिकावा आणि आपली मासेमारी ही पारंपरिक पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत हा नवीन मुलांना त्या लक्षात यायला पाहिजे। कारण मुलांनी अनेक शिक्षण घेतलेले आहेत, ग्रॅज्युएट झालेले आहेत, अनेक डिग्र्या घेतलेल्या आहेत, पण हा मच्छीचा व्यवसाय ठिकाणी करतात। पण तो सातत्य ह्या गावाने टिकले। अनेक गावामध्ये वेगवेगळे कामगार ठेवलेले जातात व कामगार ठेवून त्याच्यात मच्छीचा व्यवसाय ते वाढवत नाही, पण या ठिकाणी या गावामध्ये प्रत्यक्ष स्वतः माणसं बाहेरच्या बोटीमध्ये जातात आणि अशा प्रकारचा नॉलेज आपल्या मुलाला देतात आणि प्रत्येक मुलगा या ठिकाणी 100तल्या 1% माणसं सर्व्हिसला आहेत आणि सगळीच माणसं या ठिकाणी या मासेमारीच्या व्यवसायावर या ठिकाणी अवलंबून आहेत आणि तशा प्रकारचा मोठा प्रकारचे बिझनेस या ठिकाणी ते करतात आणि 25 ते 30 हजार लोकांना आज रोजगार या माध्यमातून या ठिकाणी दिलं जातं। आणि म्हणून ही होडीची स्पर्धा कंटिन्यू आम्ही दर वर्षाला या ठिकाणी गेल्या 8-9 वर्ष या ठिकाणी सातत्याने आम्ही करतोय। रायवडीमधल्या, अक्षीमधल्या, थेरोंड्यामधल्या, बोर्लीतल्या, अलिबागमधल्या अशा सगळ्याकडल्या होड्या त्या निमित्ताने या ठिकाणी धुलवडच्या दिवशी या ठिकाणी येत असतात आणि अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी सगळे घेत असतात। आणि ही खरोखर फलटीची होडी जी आहे हे ताकदीची आहे, हुशारीची आहे आणि ह्या प्रवाहाच्या विरोधात त्या ठिकाणी जाऊन फलटी पेलणं हे साधं काम नाही आहे, ते हिमतीचं काम आहे। आणि म्हणूनच कोळ्यांना या ठिकाणी समुद्राला कोळ्याला शिकवायला लागत नाही, हे जगरीचं काम या ठिकाणी हे कोळी बांधव आमच्या करत असतात। आणि अशाच प्रकारच्या हौसेच्या बरोबर शक्ती आणि बुद्धी दोन्ही गोष्टी या ठिकाणी वापरून हा व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या स्पर्धा ह्या समस्त साखर कोलीवाड्याने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। असाच आनंद, असाच उत्साह या माध्यमातून आमच्या सगळ्या मुलांना मिळतोय आणि वारसा हा टिकून ठेवण्याचा एक आनंद आम्हाला सगळ्या या ठिकाणी होतोय। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।